मागणी दोन मोठ्या मागण्या जर आपण कपिल सिब्बलांच्या या संपूर्ण 6.5 दिवस चाललेल्या युक्तिवादाचा सारांश काढायचा असेल तर त्यामध्ये त्यांनी एक प्रमुख मागणी केली आहे, ती म्हणजे 5 न्यायाधीशांचं जे घटनापीठ होतं, धनंजय चंद्रचूड यांनी दिलेलं जजमेंट, ज्या जजमेंटमध्ये राज्यपालांवर ताशेरे ओढलेले होते, अनेक विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढलेले होते। खूप कौतुक त्या जजमेंटचं उद्धव ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी केलेलं होतं। ते जजमेंट रिव्ह्यूसाठी 7 जजेसकडे पाठवा। 7 जजेसकडे पाठवण्याची विनंती उद्धव ठाकरेंनी कपिल सिब्बलांच्या मार्फत सर्वोच्च न्यायालयाला केली। आणि दुसरा मुद्दा जे आज कपिल सिब्बल म्हणाले की जर धनुष्यबाण त्यांना मिळू शकत नसेल कायद्याने, आम्हाला मिळू शकत नाहीये कायद्याने, तर तो गोठवला गेला पाहिजे। ही पहिल्यांदा मागणी सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरेंच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि कपिल सिब्बल ही मागणी करतात। त्यानंतर आता देवदत्त कामत देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये युक्तिवादाला सुरुवात करतात कपिल सिब्बलांकडून। आता देवदत्त कामत हे कपिल सिब्बलांनंतर आता उद्धव ठाकरेंची बाजू मांडण्यासाठी म्हणून देवदत्त कामत हे युक्तिवाद करतायत आणि या युक्तिवादामध्ये संपूर्णपणे आता पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आणि विधानसभा अध्यक्षांच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला निर्णय याविषयी परत आता युक्तिवाद केला जातोय आणि देवदत्त कामतांसोबत वेगवेगळ्या प्रकारचे सल्लामसलत ही सध्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती करतायत। जे वेगवेगळ्या प्रकारचे डाऊट आहेत ते सध्या देवदत्त कामत यांना विचारण्याचा प्रयत्न करतायत। पण आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ज्या मुद्द्यावर किंवा ज्या वाक्यावर कपिल सिब्बल यांनी आपलं आर्ग्युमेंट संपवलं, आपला युक्तिवाद संपवला, ते वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे। ते म्हणतात की इट शुड बी फ्रोझन। जर तो मला मिळू शकत नाहीये, जर तो त्यांना मिळू शकत नाहीये कायद्यानुसार, तर धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे। हे पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयात कोणीतरी म्हणाले आणि ते उद्धव ठाकरेंच्या वतीने कपिल सिब्बल म्हणालेत। आतापर्यंत जे या प्रकरणामध्ये सुनावण्या झाल्या, दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली, सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली, निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली, त्या संपूर्ण प्रकरणांमध्ये कुठेही कुणीच असं म्हटलेलं नव्हतं की धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे। आता पहिल्यांदा सिब्बलांनी सर्वोच्च न्यायालयासमोर हे म्हटलेलं आहे की धनुष्यबाण जर मला मिळू शकत नसेल, जर तो कायद्याने त्यांना मिळू शकत नसेल, तर तो गोठवला गेला पाहिजे, इट शुड बी फ्रोझन। या नोटवर, या वाक्यावर कपिल सिब्बलांनी आपला युक्तिवाद संपवलेला आहे। त्यामुळे आधी सुभाष देसाई जजमेंट जे आहे, निकालपत्र 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाचं, ते पुन्हा रिव्ह्यूसाठी पाठवा 7 न्यायाधीशांकडे, ही एक ठोस मागणी कपिल सिब्बलांनी केली आहे, जी नवीन आहे। यापूर्वी या संदर्भातली जी मागणी झाली नाही अशी। आणि दुसरं आता जे कपिल सिब्बलांनी म्हटलंय की इट शुड बी फ्रोझन, तर हे देखील नवीन आहे की धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे। बाकी हा सर्व युक्तिवाद, हा संपूर्ण युक्तिवाद जो सिब्बल करतायत, जो उद्धव ठाकरेंचे वकील करतायत, हाच युक्तिवाद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांपुढे झालेला आहे। हाच युक्तिवाद यापूर्वी निवडणूक आयोगासमोर झालेला आहे आणि ह्याच सर्व लॉ पॉइंट्सवर आर्ग्युमेंट दिल्ली हायकोर्टामध्ये 2दा झालेले आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील जेव्हा सुभाष देसाई जजमेंट आलं 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर, त्यावेळी सुद्धा हा संपूर्ण युक्तिवाद झालेला आहे। नवं काय तर नवीन 2 गोष्टी आहेत। एक तर ते 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाचं जे निकालपत्र आहे ते रिव्ह्यूसाठी परत पाठवा 7 न्यायाधीशांकडे। आणि दुसरा मुद्दा त्यांनी म्हटलेलं आहे की धनुष्यबाण गोठवा। आत्तापर्यंत धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे हे कुणीही म्हटलेलं नव्हतं। निवडणूक आयोगासमोर ही मागणी कोणी केलेली नव्हती। ही मागणी दिल्ली उच्च न्यायालयात निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर अपील म्हणून ज्यावेळी सुनावण्या झाल्या तेव्हाही ही मागणी कोणी केलेली नव्हती। विधानसभा अध्यक्षांपुढेही ही मागणी करण्याचा काही संबंध नव्हता, कारण त्यांच्याकडे ते अधिकार नव्हते। परंतु त्या पुढे जाऊन सर्वोच्च न्यायालयात जे सुभाष देसाईंचं जजमेंट आलं त्यावेळी जे 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर, कॉन्स्टिट्यूशनल बेंच समोर ज्या सुनावण्या झाल्या, त्या सुनावणीमध्ये सुद्धा कुणीही मागणी केलेली नव्हती की शिवसेनेचा धनुष्यबाण, शिवसेनेची निशाणी धनुष्यबाण गोठवली गेली पाहिजे। उद्धव ठाकरेंनी ही मागणी केली होती की आम्हाला धनुष्यबाण द्या। एकनाथ शिंदेने किंवा आमचा धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना देण्याचा आयोगाचा निर्णय चुकीचा आहे असं म्हटलं होतं, परंतु कुणीही असं म्हटलेलं नव्हतं। एकनाथ शिंदेंनी म्हटलं की धनुष्यबाण आमचा आहे कारण शिवसेना आम्ही आहोत, परंतु कुणीही असं म्हटलेलं नव्हतं की धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे। पहिल्यांदा अशा स्वरूपाचा आर्ग्युमेंट हे कपिल सिब्बलांनी सर्वोच्च न्यायालयात केलेला आहे की जर कायद्यानुसार तो त्यांना मिळत नसेल, जर तो कायद्यानुसार आम्हाला देता येत नसेल, तर तो गोठवला गेला पाहिजे। अशा स्वरूपाची मागणी ही उद्धव ठाकरेंकडून केली गेली, जी नवीन आहे।
जी नवीन आहे, आतापर्यंतच्या कुठल्याही सुनावणीमध्ये, कोणत्याही कोर्टामध्ये, कोणत्याही ऑथॉरिटी समोर अशा स्वरूपाची मागणी कुणीही केलेली नाही. ती एकनाथ शिंदेंनी केलेली नाही, उद्धव ठाकरेंनी केलेली नाही, कुणीही अशा स्वरूपाची मागणी केलेली नाही, कुणीही अशा स्वरूपाचा निष्कर्ष काढलेला नाही. पहिल्यांदा उद्धव ठाकरेंकडून ज्या 2 नवीन मागण्या 6.5 दिवसांच्या सलग 7 ते 8-10 तासाच्या कपिल सिब्बलांच्या युक्तिवादातून समोर आल्यात, त्या 2 म्हणजे ज्या 2 आपल्याला वेगळेपणाने ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पाहता येतील अशा मागण्या 2च नवीन आहेत. त्यातली एक मागणी म्हणजे की 5 न्यायाधीशांचं निकालपत्र कॉन्स्टिट्यूशनल बेंचचं रिव्ह्यूसाठी 7 न्यायाधीशांकडे पाठवा, आणि दुसरी मागणी म्हणजे धनुष्यबाण जर त्यांना दिला जाऊ शकत नसेल कायद्याने, आम्हाला कायद्याने मिळत नसेल तर तो गोठवला गेला पाहिजे. ही मागणी कपिल सिब्बल यांनी करून आपला युक्तिवाद संपवलाय आणि आता देवदत्त कामत त्यांच्या बाजूने, उद्धव ठाकरेंच्या बाजूने युक्तिवाद करतायत. आज उद्धव ठाकरेंच्या युक्तिवादाचा हा कदाचित शेवटचा दिवस असू शकतो, कारण देवदत्त कामत हे सध्या या संपूर्ण प्रकरणावर युक्तिवाद करतायत. बाकी सर्व बाबी, बाकी सर्व मुद्दे, बाकी अनेकसे लॉ पॉईंट हे यापूर्वी जवळपास 3 ते 4 वेळा मांडले गेलेले आहेत. ते सर्वोच्च न्यायालयापुढे मांडले होते, दिल्ली उच्च न्यायालयापुढे मांडले होते, विधानसभा अध्यक्षांपुढे मांडण्यात आले होते, निवडणूक आयोगासमोर मांडले होते. उद्धव ठाकरेंच्या युक्तिवादामध्ये कोणत्याही स्वरूपाचा नवा बदल जर दिसतोय तर तो 2 मुद्द्यांवर आहे. एक म्हणजे सुभाष देसाईंचं 5 न्यायाधीशांचं घटनापीठाचं जजमेंट रिव्ह्यूसाठी 7 न्यायाधीशांकडे पाठवा, आणि दुसरा मुद्दा, जर धनुष्यबाण त्यांना दिला जाऊ शकत नसेल, जर धनुष्यबाण आम्हाला देता येत नसेल तर तो गोठवला गेला पाहिजे. ही पहिल्यांदा मागणी मला असं वाटतं जवळपास संपूर्ण शिवसेनेच्या इतिहासात सर्वोच्च न्यायालयामध्ये करण्यात आलेली आहे. उद्धव ठाकरेंच्या वतीने करण्यात आली आहे, कपिल सिब्बलांनी केलेली आहे, आणि कपिल सिब्बलांनी आपल्या या वाक्यावरच युक्तिवाद संपवलाय. आणि आता देवदत्त कामत हे त्यांच्या बाजूने युक्तिवाद करतायत उद्धव ठाकरेंच्या वतीने. कदाचित शक्यता आहे की आज उद्धव ठाकरेंचा युक्तिवाद संपू शकेल. जर कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपलाय तर आता देवदत्त कामत किती वेळ घेतात हे आपल्याला पाहावं लागेल. निश्चितपणे सोमेश, यातला जो आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी ज्याला आपण म्हणायला हवं की हे चिन्ह धनुष्यबाण गोठवला गेला पाहिजे अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केलेली आहे. मात्र प्रेक्षकांना याच मागणीची पार्श्वभूमी आपण थोडीशी अधिक सोप्या पद्धतीने समजून सांगूया. जर ही सगळी सुनावणी पक्ष कोणाचा आणि चिन्ह कोणाचं याचा फैसला करण्यासाठी सुरू आहे, आणि कपिल सिब्बल यांनी आतापर्यंत जेवढे काही आर्ग्युमेंट केलेले आहेत त्याच्यामध्ये शिवसेना हा पक्ष आणि चिन्ह दोन्ही एकनाथ शिंदेंना देणं चुकीचं होतं असं त्यांनी म्हटलेलं होतं, आणि शिवसेनेचं पक्ष आणि शिवसेना चिन्ह म्हणजे धनुष्यबाण हे उद्धव ठाकरेंकडेच असायला का हवेत याबाबतचे तमाम आर्ग्युमेंट्स त्यांनी केलेले आहेत. त्यामुळे आत्ता कपिल सिब्बल यांनी ज्या स्टेटमेंटनी त्यांचं आर्ग्युमेंट संपवलेलं आहे की धनुष्यबाण गोठवला जावा, ही त्यांची अल्टिमेट मागणी आपल्याला म्हणायला हवी की पक्ष आणि चिन्ह याचा अंतिम फैसला होईपर्यंतच्या काळात तातडीनं आधी हे चिन्ह गोठवा आणि मग पुढची प्रक्रिया सुरू ठेवा, असं कपिल सिब्बल यांना सूचित करायचं असावं.